मित्रांनो, लहान मुलांच्या चेहऱ्यावर नेहमीच कुतूहल असतं. त्यांना नेहमी प्रश्न पडतो की हे कसं झालं, ते कसं झालं, हे कसं करतात, त्याचं काय, याचं काय. आणि त्यांना सतत आश्चर्य वाटत असतं नवीन गोष्ट पाहिली की. लहान मुलालाच कशाला, मोठ्या माणसांना सुद्धा आश्चर्य वाटतं. आणि तेच आश्चर्य आता आपल्या सर्वांना वाटणार आहे, कारण येतो आहे पुण्याहून सागर मंडलिक उर्फ आर्यन. जोरदार टाळ्यांनी स्वागत करू. तर मित्रांनो, माझ्या नेक्स्ट मॅजिकसाठी मला हवंय आपले प्रिय दोन्ही जजेस. सर, माझ्याकडे आहे एक छोटीशी वस्तू, मी ती सर्वांना दाखवू इच्छितो. एक छोटा नट आणि बोल्ट, तोही साधा. सर, या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून हा नट बोल्ट तुम्हाला मी तपासण्यासाठी देतोय. खराय खराय. थँक्यू सर. तर मॅडम, फक्त तुम्हाला असा हात करायचा आहे. ओके, तर पाहू या साध्या नट बॉलसोबत काय मॅजिक होऊ शकते. सो वॉच इट केअरफुली. बघून इट इज अमेझिंग. थँक्यू व्हेरी मच. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. काय म्हणजे आज सगळे आपले जे ऑडियन्स मधले बालगोपाल आहेत एकदम खुश झाले असतील ना. नाही मकरंद, तू नको प्रयत्न करूस. मला वाटतं त्याच्यापेक्षा आपण जादूगर आर्यनच काहीतरी वेगळं करायला सांगूया. बाल दिनाकरता स्पेशल असं काहीतरी आम्हाला करून दाखव ना. ठीक आहे, पाहू काय होऊ शकतं आपण. जोरात टाळ्या एकदा जादूगर आर्यन करता. सर, ही फ्रेम फक्त तुम्ही अशी धरा. मी धरायचे? येस, अशी मागे इथं धरली. ओके. मित्रांनो, एक छोटासा कपडा मी या फ्रेमवर टाकणार आहे.
वॉच इट केअरफुली. मी आता काय करायचंय? ठीक आहे सर, सोडा. सोडायचं. ओके. ओके. 1 2 and 3. आउटस्टँडिंग. गंमत ही आहे की जादू किती चांगली आहे त्याच्यापेक्षा जादूगार किती चांगला आहे हाही असतो भाग. आणि तू अगदी पहिल्या म्युझिक पीसपासनं आम्हाला असं वाटलं की तू जादूगार आहेस. थँक्यू सर. खरंच. आणि तुझी अगदी जादू आम्ही पाहिलेले असतील न पाहिलेले असतील. अगदी फुलातले पुकेसर काढून त्याच्यातनं पुन्हा टाकायचे परागकण, त्याने पुन्हा ते दीपमय करून टाकायचं, मग पुन्हा काढायचे, मग कानातनं इथनं तिथनं. आणि तो एक जो फेकला होतास एक परागकण, त्याच्यातनं जे काही जाळं काढलंस बाहेर, ते तर अप्रतिम. तुझ्या जादूत एक स्टाईल होती. थँक्यू सर. मी 10 पदकच देणार तुला. 10 पैकी 10 पदकं Thank you, sir. मकरंद सरांनी दिलेली आहेत. आता आज बालदिन असल्यामुळे आणि सगळ्या छोट्यांना इतकं खुश करून टाकल्यामुळे काही पर्यायच नाही. 10च पदकं. 10 पैकी 10 थँक्यू व्हेरी मच. वा. मला या प्रसंगी एक प्रश्न विचारावा असं वाटतो उर्मिला, की अनेक बालकलाकार जे असतात ते छोटे असताना खूप यश कमवतात, पण त्यांना पुढे जाऊन मोठं झाल्यानंतर यश कमवणं तितकंसं अवघड होऊन बसतं. फारच कमी लोक आहेत असे बोटावर मोजण्या इतके. तुझ्या ह्या प्रवासाविषयी किंवा तुझी काळजी कोणी घेतली, काय झालंय? मला वाटतं आजचे आपले सगळे जे ॲक्ट्स होते ना, आपल्या या सगळ्या प्रस्तुती आपल्या समोर आल्या, त्याच्यातच ह्या सगळ्या प्रश्नाचं एक छोटंसं गूढ दडलेलं आहे. आणि त्याचा गूढ हे आहे, गुपित हे आहे, कुठेतरी थोडीफार जादू आणि कुठेतरी बराचसा तोल. आणि मला वाटतं ती छोटी असतात मुलं तेव्हा त्यांना तितकंसं ते कळत नसतं, पण त्यांचे आईवडील आणि त्यांचे संस्कार हीच गोष्ट एकमेव अशी असते की जे ज्याप्रमाणे इमारतीचा बेस जो असतो तो जर अगदी सॉलिड असला तर ती इमारत कितीही उंचात उंच नेली तरी पण ती डगमगत नाही आणि तरी पण ती खट्ट पाय रोवून उभी राहू शकते. तर मला वाटतं ह्याच्याकरता काहीच मी स्वतःला क्रेडिट घेऊ शकत नाही, घेऊ इच्छित नाही. ह्याचं क्रेडिट पूर्णपणे माझ्या आईवडिलांना जातं, त्यांच्या संस्कारांना जातं. ऑफकोर्स. वा.